5 जुलैपासून वितरण सुरू झालेले आहे, तरीही बहिणींना अजूनही जून हप्ता का नाही? तर काय आहे या पाठीमागे कारण आणि कशामुळे असे होत आहे? वितरण तर 5 जुलैला सुरू झालेले आहे, जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे, परंतु बऱ्याच बहिणींचे असे कमेंट येत आहे की आम्हाला हप्ता नाही। पुण्यामधल्या काही बहिणींचे कमेंट्स आहेत की त्यांना हप्ता मिळालेला आहे आणि काही बहिणी अशा आहेत की त्यांना अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही। मुंबईमध्येही तसंच झालेलं आहे। ठाण्यामधून बऱ्याच बहिणींचे कमेंट्स आहेत, तेही बहिणी सांगत आहेत की त्यांना ठाण्याच्या काही बहिणींना हप्ता मिळाला आहे आणि काही बहिणींना अजूनपर्यंत जूनचा आपला हा जो 12वा हप्ता आहे तो मिळालेला नाही। तर बऱ्याच ठिकाणी असंच होत आहे। तर हे असं का होत आहे? या वेळेला असं का होत आहे? तर हेच आपण सगळे सत्य जे अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका, अजिबात चिंता करू नका। सत्य काय आहे आणि असे का होत आहेत आणि या वेळेला जे वितरण आहे ते असे वेगळ्याच पद्धतीचे का आपणा सगळ्यांना अनुभव येत आहे, ते सर्व आपण या पाठीमागे काय सत्यता आहे ते आपण सगळं समजून घेऊयात। तर सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्व माझी ऑडियन्स, संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि सगळे माझे सबस्क्रायबर्स, आणि जर आपण कोणी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आत्तापर्यंत आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा माझं चॅनल। मी तुम्हाला अंतःकरणातून प्रेमाने विनंती करते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हां। आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे, तर सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका हां। चला आपण आता बघूयात। तर बघा, हे मी तुम्हाला काल पण दाखवलेली आहे, ही पुण्यातली जी कमेंट आहे। तर या बहिणीला 1500 रुपये आलेले आहे महाराष्ट्र बँकेमध्ये। ही बहीण पुण्यातली आहे, तर तिला कालच 1500 रुपये हप्ता आलेला आहे। तर बऱ्याच बहिणी अशा आहेत की त्यांना पुण्यामधल्या बहिणींना हप्ता आलेला आहे, पण बऱ्याच बहिणी राहिले पण आहेत। तर असे का होत आहे बरं? तर या पाठीमागे काय कारण आहे? तर बघा सर्व लाडक्या बहिणी आपण आता जाणूयात। तर हा तर 5 जुलैलाच या बहिणीला तर हप्ता आलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता या बहिणीला तिच्या बँकेमध्ये क्रेडिट झालेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि 1500 रुपये या बहिणीला मिळालेले आहे। पण आता बघूया की असं का होत आहे। तर बघा सर्व ताई, सगळ्यात आधी तुम्ही चिंता नका करू, कारण की बऱ्याच बहिणींना अशी भीती वाटत आहे की त्या लाडकी बहीण योजनेमध्ये आहे की नाही, की त्यांचं नाव काय कट तर झालं नाही ना, अशी सर्व बहिणींना चिंता सतावते आहे आणि सगळ्या बहिणी त्या भीतीने काळजी करत आहे आणि टेन्शनमध्ये आहे, परंतु असे काही नाहीये। तर सत्य काय आहे सर्व ताई बघा, काय होतं माहिती आहे का? यावेळेला काय केलंय आपल्या महाराष्ट्र शासनाने, हप्ते जे आहेत ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम सगळ्यांना हप्ते देण्यास सुरुवात केली। आणि जसे की बघा उदाहरणार्थ आता मुंबईमध्ये सुरुवात केली, तर मुंबईला काय झालं, काही बहिणींना हप्ते आले, काही बहिणी राहिलेल्या आहेत। नंतर पुण्यामध्ये पण हप्ते द्यायला सुरुवात केली, आपला जूनचा हप्ता, तर तिथे पण बहिणींना हप्ता येत आहे, काही बहिणींना आला, काही बहिणी राहिलेल्या आहेत। असेच सगळ्या ठिकाणी होत आहे बघा, सातारा झालं, कराड झालं, ठाणे झालं, आता इकडचा जो विभाग जर आपण म्हटला ना, गडचिरोली आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे, अमरावती आहे, तर यावेळेला आपल्या महाराष्ट्र सरकारने एकदम सगळीकडेच हप्ते द्यायला म्हणजे डीबीटी करायला सुरुवात केल्यामुळे काय होतंय बघा, आता समजा अमरावतीमध्ये जर वितरणाला सुरुवात केली असेल ना, तर अमरावतीमधले काही बहिणींना हप्ता आला आणि काही बहिणी राहिल्या आहेत। तर ज्या बहिणी राहिल्या आहेत त्यांना हप्ता येणार नाही असे नाहीये, त्यांना पण हप्ता मिळणार, परंतु काय होतं थोडासा उशीर होईल। असेच सगळ्या ठिकाणी होत आहे, पुणे असू दे, मुंबई असू दे, ठाणे असू दे, किंवा आपल्या इकडचा गोंदिया, अमरावती, पालघर वगैरे, बीड असू देत, सातारा, कराड असू देत, किंवा आपलं नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार असू देत। तर काय झालेलं आहे, सगळ्या बहिणींना हप्ता येणार हां। ज्या बहिणींना नाही आला त्या बहिणी आठवणीने कमेंट करा मात्र हां, विसरू नका कमेंट करायला।
आणि ज्या बहिणींना हप्ता आलेला आहे त्यांनी पण कमेंट करा, नाही आला त्यांनी पण कमेंट करा. पण चिंता नका करू, तुम्हाला हप्ता नाही आला ना तर येणार कारण वितरण अजून सुरू आहे. आणि आज काय झाले, आजचा दिवस काय आहे, गुरुपौर्णिमा, आणि आज आहे 10 जुलै 2025. तर आज गुरुवारी सकाळी हे वितरण थोडे म्हणजे काही ठिकाणी वितरण झालेले आहे गुरुवारी, पण कमी प्रमाणात झालेले आहे, अतिशय कमी प्रमाणात सकाळच्या वेळेला परंतु दुपारी हे मोठ्या प्रमाणावर डीबीटी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता हे डीबीटी संध्याकाळी होत आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात डीबीटी होत आहे. तर लाडक्या बहिणी पुन्हा आपलं बँक खातं चेक करा, आपला मोबाईल चेक करा, तुम्हाला आला पण असेल कदाचित हप्ता, जूनचा हप्ता तुम्हाला आलाही असेल. तर आला तर आठवणीने मलाही तुमच्याबरोबर आनंद होईल जर तुम्ही मला कमेंट केली तर लाडक्या बहिणी सगळ्यांनी आठवणीने कमेंट करा. तुम्हाला हप्ता आला असेल तरी कमेंट करा, नाही आला तरी कमेंट करा. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करत आहे की ज्या बहिणी राहिल्या आहेत ना जूनचा हप्ता येण्याचा, तर तुम्हाला येणार हप्ता. फक्त काय होईल माहिती का, आज नाही तर उद्या अजूनही वितरण सुरू राहणार आहे, सर्वांना हप्ता येणार आहे, सर्वांच्या बँकेत जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे. अजिबात चिंता करू नका. बघा, सगळ्या ठिकाणी एकदमच वितरण सुरू केल्यामुळे असे हे घडले आहे यावेळेला. तर सगळीकडे थोडे थोडे वितरण होत आहे, पण शेवटपर्यंत सगळ्या बहिणींना जवळजवळ 100% सगळ्या बहिणींना जूनचा हप्ता हा मिळणार. याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि निश्चिंत राहा. तर सर्व बहिणींना मला अतिशय महत्त्वाचे आणि हे आनंदाचे सांगायचे होते अपडेट, की काय होतं माहिती का, सोशल मीडियावर काही पण म्हणजे अफवा पसरवल्या जातात की अपात्र बहिणी असल्यामुळे बहिणींना हप्ता नाही मिळणार. यावेळेला पण पुन्हा भरपूर साऱ्या बहिणी आहे, अपात्र बहिणी आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेलं आहेत. परंतु काय होतं, उगाचच तुमच्या मनात धास्ती निर्माण करून देणं, उगाचच तुम्हाला काहीतरी सुरुवातीला काहीतरी निगेटिव्ह सांगणं आणि मग नंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणं की नाही असं नाही असं आहे. परंतु असं काही नाही आहे, भरपूर साऱ्या बहिणी पात्र आहेत. तर तुम्ही अपात्र आहात म्हणून तुम्हाला हप्ता नाही मिळणार असं नाही आहे, चिंता नसावी. सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका आणि कुठल्याही काही निगेटिव्ह व्हिडिओजला, निगेटिव्ह तुम्ही अपडेटला बळी पडू नका. कारण की बघा, आत्ताच म्हणजे प्रसारमाध्यमातून सुद्धा मला म्हणजे माझ्या हाती अपडेट लागलेले आहे की जून महिन्याचा हप्ता सरसकट आता या सर्व बहिणींना मिळणार आहे. फक्त उशीर झाला तरी तुम्ही नाराज होऊ नका. उशिरा का असेना, अजून मला तरी वाटते अजून आजची 10 तारीख आहे आणि 5 तारखेला वितरण सुरू झालेले आहे. रविवारी वितरण जरी सुरू होते तरी प्रमाण हे कमी असल्यामुळे आणि स्लो असल्यामुळे हे अजून 4 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे. तर मी तुम्हाला तसे प्रत्येक वेळेला अपडेट तुम्हाला देतच राहणार आहे की कधीपर्यंत अजून फायनल डेट अजूनपर्यंत आपल्या हाती आलेले नाही आहे, परंतु अजून 10 तारीख आज आहे, तर अजून 4 दिवसपर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका, सगळ्यांना हप्ता येणार आहे. जूनचा हप्ता हा सगळ्यांना मिळणार आहे. फक्त कमेंट मात्र करायला मला विसरू नका ताई. सगळ्या माझ्या बहिणी, सगळ्या मैत्रिणी, सर्व बहिणी, सर्व मैत्रिणी, सर्व महिला आठवणीने कमेंट करा. हप्ता मिळाला की मलाही तुमच्याबरोबर खूप आनंद होईल. की कसं होतं माहिती का, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद होणार. तुमचा कमेंट मला मिळाली की तुमच्याबरोबर मीही खुश आणि तुम्ही पण खुश. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही सारखे झटत असतो. तर सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका, सगळ्यांना हप्ता येणार आहे. सो आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा आणि आपली काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच.